तर आपला प्रश्न काय म्हणत आहे, जय हा गेवच्या तिप्पट वयाचा आहे. अमनचे वय हे गेवाच्या दुप्पट वयाचे आहे. जय आणि अमन यांची वयाची बेरीज केल्यास सम्मीच्या वयाचे निमपट होते म्हणत आहे. जर सम्मीचे वय 70 असेल तर गेवपेक्षा 2 मोठा असलेला द्यानचे वय किती म्हणत आहे. द्यानचे वय काढायचे आपल्याला. सगळ्यात आधी काय म्हणतात, जय हा गेवच्या तिप्पट वयाचा आहे. जय हा गेवच्या तिप्पट वयाचा म्हणजे की 3 येणार गेव. आणि काय म्हणत आहे, अमनचे वय हे गेवच्या दुप्पट आहे म्हणत आहे. आणि अमनचे वय हे गेवच्या दुप्पट आहे म्हणत आहे, असं म्हणत आहे. आणि आता काय म्हणत आहे, जय आणि अमन यांची वयाची बेरीज केल्यास सम्मीच्या वयाचे निमपट मिळते. जय आणि अमन यांची वयाची बेरीज केल्यास सम्मीच्या वयाच्या निमपट मिळते. निमपट मिळते म्हणजे की अर्धा मिळते. आणि सम्मीचे वय किती म्हणत आहे, 70 म्हणजे की जय प्लस अम्मी 70. आणि आता बघू, जयचे वय काय दिलेले आहे, 3G प्लस आणि अमनचे वय काय दिलेले आहे, 2G. असं केल्यास 2G केल्यास आणि यांचे काय 70 येणार. आता 2G न 3G न 2G किती येणार, 5G येणार. नाही किती येणार, 35 येणार. हा 5 इकडे जाणार, 5 इकडे जाणार, किती होणार, G इक्वल टू 35 भागिले 5. 5 साठी जीची व्हॅल्यू काय आली, 7 आली. जीची व्हॅल्यू काय आली, 7 आली. आता काय म्हणत आहे, तर गेवपेक्षा मोठा असलेला द्यानचे वय किती म्हणत आहे. गेवपेक्षा मोठा असलेला द्यानचे वय किती म्हणत आहे. इथं 2 वर्ष, गेवपेक्षा 2 वर्ष असं दिलेलं आहे प्रश्नामध्ये. 2 वर्ष मोठा असलेल्या 2 वर्ष इथं येणार, 2 वर्ष मोठा असलेला द्यानचे वय किती म्हणत आहे. तर द्यानचे वय काय म्हणत आहे, द्यानचे वय हे इज इक्वल टू गेवच्या 2 वर्ष मोठा. तर किती येणार, 7 प्लस 2 किती येणार, 9 वर्ष. हा आपला उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपला हा आन्सर असणार. जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये.